हाय, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपला आताच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळेजण तुम्ही? झालं का तुमचं सगळ्यांचं चहा नाश्ता वगैरे? आमचं झालं. मी तर काही नाश्ता केला नाही, मी चहा घेतला फक्त. नाश्ता म्हणजे चपाती भाजी केली, मेथीची भाजी चपाती. आणि मोठा मुलगा गेला ट्युशनला. आणि बघा ही छोटी हिला झोपी घालते मांडीवरती. हिला सकाळी नाश्ता वगैरे देऊन ह्याला आंघोळ्या वगैरे घातल्या दोघांना. आणि तो गेला ट्युशनला. 10चा ट्युशन आहे संभावचा. मग 10 वाजता गेला ट्युशनला आता तो. आणि हिला आता औषध दिलं, म्हणजे नाश्त्याच्या अगोदरचं औषध आहे भुकेचं. भूक लागत नाही तिला, अजिबात खात नाही. अहो काय करायचं तिला. औषध आता ते बघा वरती दाखवले तुम्हाला, वरती आहेत बघा बॉक्स. तुम्हाला तर दिसत ते बघा, वरती बॉक्स ठेवलेले आहेत. ते 2 बॉक्स आणलेले आहेत. तर 2 बॉक्स आणलेत. एक झोपेवरचं, झोप कमी आहे, आणि एक भूकवाढीचं. मग तो औषध आहे ना अगोदर, म्हणजे जेवणाच्या अगोदर द्यायचं. काय डोळ्या बंद कर. जेवणाच्या अगोदर द्यायचं आणि झोपेचं औषध द्यायचं जेवण झाल्यावरती. अशी 2 औषधं आहेत. पण काहीला भूकच लागणार. ते औषधं चालू आहे तरी काही भूक लागणार का, झोपेना काही नाही. तरी आता तिला झोपवायला घेतली. म्हटलं आता झोपली की कपडे पण भरपूर कपडे धुवायचे आहेत मला. बरेच कपडे पडलेत कालपासून म्हणजे मी दररोजचे कपडे धुते बरं का. काल संध्याकाळच्यात लहान मुलं असल्यावरती कपडे पडतात, कारण की काल दोघांचे केस कटिंग करून आले ते कपडे. परत हिचे शिवचे वगैरे कपडे असतात सारखे चालू, मग ते कपडे भिजत टाकून ठेवले. मी काय कधी आत्तापर्यंत एवढे आजारी पडले, पण कधी असे म्हणजे नाही का आजचे कपडे उद्या धुवे, उद्याचे कपडे परवा धुवे, असे नाही बाबा. दररोज कपडे मी धुवत असते, किती काय झालं तरी बरं का. दररोजचे कपडे, एवढे सीझर ऑपरेशन झालं करून आले तरी पण हॉस्पिटलचे कपडे ठेवले नाही मी, ते पण धुवत होते माहिती आहे का. मी बघा हिला झोपी घातली मांडीवरती. तर भांडी पडलेत बेसिंगमध्ये. अजून स्वयंपाकचं करायचं आहे. आणि आज संभावचा आहे बड्डे, मोठ्या मुलाचा. पण आपण काय बड्डे एवढा काय मी व्हिडिओ बनवणार आहे, पण आपण काय बड्डे बघा एवढा काय मी करणार नाही. माझ्या पद्धतीने मला करायचं असं करणार आहे बरं का. तरी पण काय म्हणजे फक्त केक आणायचा. आता सायकल तर घेतली, तुम्ही बघू शकता. सायकल तर घेतली जातात, एवढी 6,000ची सायकल घेतली. जर सायकल नसते घेतली तर बड्डे करणार होती मोठा. म्हटलं आता 10वा बड्डे आहे त्याचा, म्हणजे नाही का आता 10 वर्ष पूर्ण आले, 11वा चालू झाले त्याला. मग करणार होती मोठा. त्याला पण वाटत असेल की 4 मुलं यावी बड्डेला, पण न विलाज आहे शेवटीला माझं. म्हणून मोठा बड्डे नाही करणार आहे. आपलं साध्या पद्धतीने बड्डे झाला बाद झाला आहे की नाही. तर केक आणायचं, संध्याकाळी केक आणेन मी. यांना दोघांना घरी ठेवून जाणार आहे, केक घेऊन येते. आणि केक घेऊन आल्या संध्याकाळी आणते म्हणजे 6 वाजता, 5-6 वाजेपर्यंत. 6 वाजता 6-6:30 जाते, केक आणायला घेऊन येते. जांभई देते यांना घरी ठेवून. मग तर स्वयंपाक करा, भाजी चपाती झाली आहे, वरण भात करायचं आहे. तर ही आता झोपली की मग वरण भात टाकते एक साईडला पटकन भांडी घासून घेते. कामं आवरायला काही वेळ लागत नाही. आता तर किती दिवस झाले पुण्यावरून आल्यापासून संभवला तू कोणावर तरी जा म्हणते शाळेत. काय करणार, हिची झोपेचं टायमिंग, कामं पण आवरत नाही. कारण की आता ही आजारी पडल्यापासून ना सगळं लक्ष हिच्याकडे द्यायला लागतं बघा. लय भीती वाटते, काय सांगा मग. संध्याकाळी जात असते त्याला मी आणायला 5-5:30 वाजता हिला घेऊन. मी ऊन पण नसतो, आता ऊन पण आहे. तिघांचे हाल होतात मग अजून उन्हातानातनं. मग त्याला म्हटलं जा टोपी घालून तू जा कोणाबरोबर तरी, संध्याकाळी मी आणायला येते. मग काय आणलं, फक्त बड्डेची पट्टी आणली, ती लावली तिथं. तर डबल व्हाय झालं बरं का बड्डेचा. तर तिथं माघारी घ्यायचं आहे मला अजून. तर आणि दाखवते हे झोपली तू डोळे बंद कर. मेणबत्ती आहेत. एक म्हणजे 10 वर्षाचा झाला ना, मग 1 आणि 0 म्हणजे 2 मेणबत्ती आणले. ही ती टेप आणली आहे, ते बलून चिटकवायला. ऐक, हे बलून आणलेले आहेत बघू शकता. फुगे आणलेत लावायला. तू डोळे बंद कर. आणि चॉकलेटांची पॅकेट आणलेली. तो आता गेला आहे शाळेत घेऊन चॉकलेटांची पॅकेट.
घरी काय नाही, घरी नाही आणली मी. ते चॉकलेटची पॅकेट त्याला म्हटलं जा शाळेत वाटायला. शाळेत वाटेल आज चॉकलेटांची पॅकेटं. आणि पट्टी लावली तिथं वरती बघू शकता, तुम्हाला दिसते का नाही ते बघा. तर पट्टी लावलेली आहे आणि म्हणतं संध्याकाळी केक आणेल. बाद झालं, काय करायचं. शेवटीला आपले आहेत दिवस तसे काढायचे बघा. त्याला वाटते मोठा बड्डे करावा माझा 10व्या वर्षाचा. म्हणजे कसं ह्याच्या अगोदर बड्डे पुण्याला बड्डे करत होतो, पण 10 वर्षाचा बड्डे म्हटलं मोठा करावा. माझं पण इच्छा होती 10वा बड्डे त्याचा मोठा करावा म्हणून का. पण जाऊ दे असो, आता मोठाच झाला म्हणायचं. तसं म्हणायला गेलं 6,000ची सायकल घेतली म्हटल्यावरती काय करणार. मला वाटत होतं म्हणजे सगळ्यांना बोलवून इथे आपल्या आहेत तेवढ्यांना बोलवून जेवण वगैरे करून. पण नाव कसं माहिती आहे का, कशाला काय झालं, ही पण लहान आहे, करायला पण कोण नाही आहे मदत करायला. मी एकटी असते तर मी केलं असं सगळं जेवण वगैरे, किंवा आपण बाहेरून मागवलं असतं. पण हे हा लेकरू यामुळे ह्याच्यामुळं काहीच जमत नाही कोणती गोष्ट. असो, येतील दिवस आज नाही उद्या करू तेव्हा बड्डे. आता 2 महिन्याने परत हिचा बड्डे येतो आहे. तो पण प्रणवीचा बड्डे आहे फेब्रुवारी महिन्यात. आता म्हणजे अजून 2 महिन्यांनी येतो आहे बड्डेच. तर चला मित्रांनो, आपला व्हिडिओ करा कंटिन्यू आणि सगळ्यांनी लाईक करा, व्हिडिओला सपोर्ट करा. जसं सपोर्ट केला तसं सपोर्ट करा सगळ्यांनी. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि माझ्याकडून काय चुकलं असेल तर प्लीज माफी असावी. तुम्हाला कोणाला काय बोलायचं ते बोला. मी आता दुर्लक्ष करायला लागले, कारण की कोणाकोणाचं टेन्शन घेत बसायचं बाबा. तर चला बाय बाय, भेटू आपण परत नंतरच्या ब्लॉगमध्ये. कंटिन्यू व्हिडिओ करा आपला. बाय बाय, तुम्ही पण काळजी घ्या.